मंडळी, आज आपण पावसाळ्यामध्ये मिळणारी रानभाजी बनवणार आहोत. ती म्हणजे करटुल्याची. कोण कंटोल म्हणतं तर कोणी करटुलं म्हणतं. करटुलं हे असं दिसतं, व्हिडिओमध्ये बघू शकता. 100 रुपये पाव किलो मी बाजारातून हे करटुले घेऊन आले होते. त्यानंतर हे पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतले. आता हे कसे कट करायचे हे आपण बघूयात. त्याचा पुढचा आणि मागच्या साईडचा पोर्शन कट करून घ्यायचा. जे निब्बर मोठे झालेले बी आहेत ते काढून टाकायचे आणि असे उभे पातळ काप करून घ्यायचे. जे कोवळे असतील त्याच्यातले बी नाही काढलेत तरी चालेल. सगळे करटुले असेच कट करून घेतले. कढईमध्ये तेलामध्ये मोहरी जिरे घातले. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या त्यासुद्धा घातल्या. कांदा घालून चांगला गुलाबी रंगावर परतून घेतला. टोमॅटो आणि मीठ घालून घेतलं. टोमॅटो चांगलं गळेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि त्यानंतर गरम मसाला घालून हे चांगले मसाले परतून घेतले. बारीक कट करून घेतलेले करटुले यामध्ये परतून घेतले. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली. पाणी न घालता 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतले. मध्ये एकदा दोनदा झाकण काढून तळापासून चांगलं हलवून घ्यायचं. छान अशी करटुल्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच मिळते, त्यामुळे सीझन आहे तोपर्यंत नक्की घरी आणा आणि बनवून खा. चिकन मटण खातो त्या पद्धतीची चवीला लागते.